खरात प्रकरणामध्ये आता सामाजिक कार्यकर्त्यांमध्येच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगलेल्या आहेत। वर्षभरापूर्वीच तृप्ती देसाई यांच्याकडे या प्रकरणाचे व्हिडिओ आले होते, मग त्या गप्प का बसल्या असा सवाल काँग्रेस नेत्या संगीता तिवारी यांनी केलाय। तर तडजोड करून त्यांनी हे प्रकरण दाबल्याचा गंभीर आरोप रुपाली ठोंबरेंनी केलाय। दरम्यान त्यांनी केलेल्या या आरोपांना तृप्ती देसाई यांनी देखील उत्तर दिलं। हे प्रकरण आम्हीच मुख्यमंत्र्यांपर्यंत नेलं, त्यामुळे ही पोटदुखी निर्माण झाली असावी असं देसाई यांनी म्हटलेलं आहे। सामाजिक कार्यकर्ते म्हणजे तृप्ती देसाई, समाजासाठी लढणाऱ्या, अच्छा भल्या भल्यांना नडणाऱ्या तृप्ती देसाई 1 वर्ष गप्प होऊ शकतात का भाऊ? 1 वर्षामध्ये तुम्ही आम्हाला सांगा, तुम्ही नाशिकला किंवा सिन्नरला गेला नाहीत का? तुम्ही खरातला भेटला नाहीत का? तुम्ही खराच्या पीएशी बोलला नाहीत का? तुम्ही रुपाली चाकणकरांशी बोललात का? हे सगळं निघेल ना, कळेल। फक्त माझ्याकडे अजून तेवढी डिटेल माहिती नाही म्हणून मी डायरेक्ट आरोप करत नाहीये, पण मी पोस्ट हेच टाकली की 1 वर्ष तुमचं गप्प बसण्याचं कारण काय तेवढं सांगा। पुरावे नाहीत नाही माझ्याकडे पुरावे नाहीत हे सगळं सांगू तुम्ही? हे व्हिडिओ पोलिसांकडे यायच्या आधीच संपूर्ण सोशल मीडियावर म्हणा किंवा अनेक लोकांकडे आहेत। त्याच्यामुळे ते दोघं जण तुम्ही सांगतात ते पुण्यामध्ये सुद्धा आले, पुण्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या महिलेला भेटले, त्यांना हे व्हिडिओ दाखवले, परंतु त्या सामाजिक कार्यकर्त्या महिलेनी गुरुमाऊली म्हणणाऱ्या महिलेशी बसून त्याच्यामध्ये तडजोड करण्यात आली। त्या तृप्ती देसाईचं होत्या, त्यांच्याकडे जर व्हिडिओ आले होते तर त्यांनी का नाही तातडीने त्या भोंदू बाबावर कारवाई केली? तडजोड जी रक्कम आहे ती मोठी असू शकते, खूप मोठी आहे, कोटीच्या घरात आहे। अशोक खरातला शिक्षा होणं, त्याचं प्रकरण बाहेर येणं, हे व्हिडिओ जनतेपर्यंत आले पाहिजेत। असा लिंगपिसाड जो व्यक्ती आहे त्याचं खरं रूप जनतेपर्यंत आलं पाहिजे। याच्यासाठी जी टीम मुख्यमंत्र्यांपर्यंत पुरावे पोचवण्यासाठी जी कार्यरत होती, त्या टीमची मी एक सदस्य आहे आणि त्याचा मला प्रचंड अभिमान आहे की आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवलं, पोलिसांपर्यंत तातडीनं पोचवलं आणि मुख्यमंत्र्यांनीही कारवाई केली। परंतु आता काहीतरी जे आरोप होत आहेत आमच्यावर की माझ्याकडे मग ते व्हिडिओ आले, मग आम्ही त्या बाबतीत का ॲक्शन घेतली नाही, किंवा त्या संदर्भात असं म्हटलं जातं की चाकणकरांबरोबर आम्ही संपर्क केला। चाकणकर त्या ऑलरेडी ट्रस्टवर आहेत, अशा पद्धतीचे आरोप जे आहे किंवा असे पुरावे आमच्याकडे आलेले होते। त्यामुळे चाकणकरांना त्या बाबतीत विचारायचा काही संबंध नव्हता, त्यांना फोन करायचा संबंध नव्हता। राहिला कुठली तरी डील, कुठली तरी तडजोड, एवढ्या घाणेरड्या प्रकरणामध्ये अशा पद्धतीनं नीच पातळीवर जाणारी कार्यकर्ती तर मी नाही आहे। त्यामुळे ज्यांनी कोणी आरोप केलेत त्यांनी जे आहे ती एखादी माहिती घेऊन केले पाहिजेत। विनाकारण एखाद्याच्या चळवळीतल्या कार्यकर्तीला बदनाम करणं हे चुकीचं आहे आणि मला वाटतं की त्यांच्या पोटात यासाठीच दुखलं असेल की हे प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही पोचवलं हे त्यांना कळालं।